श्री स्वामी समर्थ। यावर्षी वसुबारस हा सण कधी आहे? वसुबारस या दिवशी आपण गोमातेची पूजा कशी करावी? पूजा करत असताना आपल्याला प्रत्यक्ष गाय भेटली नाही तर आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा कशी करावी किंवा आपण गाय वासराची पूजा कशी करावी? यासोबतच आपल्याला गाय वासरूही नाही भेटलं किंवा घरामध्ये कामधेनूची मूर्ती नसेल तर आपण पूजा कशी करावी? या दिवशी कोणता नैवेद्य आपण गायीला दाखवावा, कोणता नैवेद्य दाखवू नये, तसेच या दिवशी स्त्रियाने कोणत्या चुका करू नये, या दिवशी काय करावे काय करू नये, अशी बरीचशी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे गायी, बैल, गुरं यांना मान दिला जातो। बैलांसाठी आपण जसा बैलपोळा हा सण साजरा करतो त्याच प्रकारे गायींसाठी आपल्याकडे वसुबारस हा सण साजरा केला जातो। वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवा किंवा पहिला दिवस ज्याला वसुबारस असं म्हटलं जातं। आपल्याकडे दिवाळीची सुरुवात म्हणजे दिवाळीचा पहिला दिवा हा गायीच्या पूजनाने होत असतो। 9 नोव्हेंबरला यावर्षी वसुबारस आहे तर याच दिवशी गोवत्स द्वादशी हा सण देखील साजरा केला जातो। तसेच या दिवशी रमा एकादशी देखील आलेली आहे। एकादशी आणि वसुबारसचा सण एकाच दिवशी साजरा केला जाईल। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केलं जातं। या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी वासरासहित गायीची पूजा केली जाते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते। तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करायची आहे। तर तुमच्याकडे गाय आणि वासरू नसेल किंवा तुम्हाला गायी आणि वासराची पूजा करणं शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही कामधेनू या गायीच्या मूर्तीची कशी पूजा करायची ते मी तुम्हाला सांगेन। तर सायंकाळच्या वेळेस आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे। त्यासाठी सर्वात आधी भूमिपूजन करून घ्यायचं। रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून, फूल अक्षता वाहून आपण नमस्कार करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची। त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा। या दिवशी एकादशी देखील आहे, त्यासाठी आपण एकत्रित पूजा करणार आहोत। तर त्यासाठी पिवळं वस्त्र हे आवर्जून अंतरायचं आहे। तर वसुबारस हा सण आपण गोमातेसाठी साजरा करणार आहोत। या दिवशी रमा एकादशी ही आहे, त्यासाठी आपण भगवान विष्णूला प्रिय असं पिवळं वस्त्र आपण अंतरायचं आहे आणि सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता। तरी सर्वात आधी थोडेशा अक्षता वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत। दिव्यालाही हळदी कुंकू अक्षता पुष्प व्हायचं आहे। दिव्याची पूजा करत असताना शुभं करोति कल्याणम हा तुम्ही श्लोक देखील म्हणू शकता। यानंतर आराध्य दैवत श्री गणपतीची पूजा करून घ्यायची। एका तामणामध्ये थोडेशा अक्षताचं आसन देऊन त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू गंध अक्षता पुष्प आपण व्हायचं आहे आणि त्या पळीने आपण स्नान घालत म्हणायचं आहे गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपण 3 वेळा पाणी सोडायचं आहे। अशी आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा या गणपतीच्या मंत्राचा जप करावा आणि गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करावी की आमच्या या पूजेमध्ये कोणतंही विघ्न न येता आमची ही पूजा पूर्णत्वास जावो अशी प्रार्थना करून गणपतीची पूजा करावी। गणपतीची स्थापना करण्यासाठी 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावरती अक्षता व्हायचे, त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपतीची मूर्ती विराजमान करायची आहे। गणपती बाप्पाला हळदी कुंकू गंध अक्षता पुष्प दुर्वा व्हायचा आहे, जानवं व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। अशी गणपती बाप्पांची आपण पूजा करून घेणार आहोत। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही जप करावा। आपण कोणतीही पूजा करत असताना आपण देवी देवतांचा नाम जप करत किंवा तुम्हाला जे काही स्तोत्र पठण येत असेल ते करत जर आपण जी पूजा केली तर त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं। या दिवशी रमा एकादशी ही आहे तर सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते। तर यानंतर आपण बाळकृष्णाची पूजा करून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण एका तामणामध्ये थोड्याशा अक्षताचं आसन देऊन त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची। त्यानंतर बाळकृष्णाला आपण दक्षिणावर्ती शंखाने स्नान घालून घ्या।
त्यानंतर हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हळदीने देखील आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना स्नान घालून घ्यायचंय। त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं। त्यानंतर गणपती बाप्पांच्या शेजारी 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण बाळकृष्णाची मूर्ती विराजमान करायची आहे। बाळकृष्णाला वस्त्र घालायचं आहे। बाळकृष्णाला तुम्ही हळद लावू शकता, त्यानंतर अक्षता वाहायच्या आहेत, कापसाचं वस्त्र घालायचं आहे। अशी आपण श्रीकृष्णाची पूजा करून घेणार आहोत। तर या दिवशी रमा एकादशी देखील आहे, त्यासाठी आपण पूजेमध्ये बाळकृष्णाची मूर्ती देखील मांडलेली आहे। बाळकृष्णाला आवडतं आपण पिवळं फूल आणि तुळशीपत्र व्हायचं आहे। त्यानंतर गोमातेची पूजा करून घेणार आहोत। गोमातेची पूजा करत असताना आपण तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गोमातेची मूर्ती आपण ठेवायची आहे। कामधेनूच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपण पंचामृताचा वापर करायचा नाही, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। कोणत्याही गाईच्या दुधापासून, तुपापासून किंवा दह्यापासून जी काही वस्तू असतात, जी काही मिठाई असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा नाही। पंचामृताने देखील आपल्याला स्नान घालायचं नाही। तर या दिवशी गाईला आपण हळदीयुक्त पाण्याने स्नान घालायचं आहे। तर त्यासाठी आपण हळदीमध्ये थोडंसं पाणी घालून आपण जी गोमातेची मूर्ती आहे त्यावरती स्नान घालून घेतलेलं आहे। त्यानंतर अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती आपण मूर्ती विराजमान करणार आहोत। अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती गोमातेची मूर्ती ठेवायची आहे। तर या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते। हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं, फूल वाहून घ्यायचं, कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं। त्यानंतर आपण गायीच्या अंगाला देखील या दिवशी स्पर्श करून आपण नमस्कार करायचा आहे, निरांजनाने ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर गायीला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे। तर या दिवशी तुम्ही जी काही पूजा मांडणी करणार आहात ती अशा प्रकारे करा की तुम्हाला गोमातेला प्रदक्षिणा घालता येईल। तर तुमच्याकडे गाई वासरू जर उपलब्ध असेल, तुम्ही जर तुमच्याजवळ जर गोशाला असेल किंवा तुमच्या घरामध्ये गाई वासरू असेल तर तुम्हाला गाई वासराची पूजा या दिवशी संध्याकाळी करायची आहे। गाईच्या वासराच्या आपण पायावरती पाणी टाकायचं आहे। त्यानंतर गायला हळदी कुंकू फुले अक्षदा व्हायच्या आहेत। फुलांची माळ बनवलेली असेल तर फुलांची माळ आपल्याला गायीला घालायची आहे। त्यानंतर निरांजनाने ओवाळून घ्यायचं, गायीच्या अंगाला स्पर्श करायचा, त्यानंतर गायीला प्रदक्षिणा घालायची आहे। या दिवशी गायला नैवेद्य दाखवत असताना दूध किंवा दुधाचे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ या दिवशी आपल्याला दाखवायचे नाहीत। याशिवाय तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा गुळ पोळी तुम्ही या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवू शकता। तुम्ही जर गायीची पूजा करत असाल तर गायीला या दिवशी गुळ आणि पोळी तुम्ही नक्की खायला घाला। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर कामधेनूची मूर्ती नसेल तर तुम्हाला जर वसुबारसची पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पाटावरती रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचं चित्र काढू शकता किंवा एखाद्या कागदावरती गाय वासराचं चित्र काढून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। किंवा तुम्ही गोपद्म असतात म्हणजे गायीची पावले काढून देखील रांगोळीने त्यावरती तुम्ही पूजा करू शकता। किंवा हीच पूजा मांडणी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये म्हणजे जिथे तुम्ही रोज श्रीकृष्णाची मूर्ती ठेवत असाल त्याच ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून जिथे गोमातेची मूर्ती ठेवत असाल तिथेच ठेवून त्यांची पूजा देखील केली, सेपरेट पूजा मांडणी केली नाही तरी देखील चालेल। तर या दिवशी आपल्याला गुळपोळीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे। तर या दिवशी ज्या स्त्रिया आहेत तर बऱ्याच स्त्रिया दिवसभर उपवास करत असतात, तर या दिवशी गहू आणि मूग देखील खाल्लं जात नाही। या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि जो उपवास आहे तो संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन देखील हा उपवास सोडला जातात। या दिवशी दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खाल्ले जात नाही। याशिवाय काही ठिकाणी या दिवशी तव्यावर बनवलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत। तर गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण आपल्याला साजरा करायचा असतो। स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुखसमृद्धीसाठी हे देखील ही पूजा करतात। जर तुम्ही ही पूजा करणार असाल तर तुम्ही नैवेद्य म्हणून जे काही नैवेद्य दाखवणार आहात तर ते दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ चुकूनही दाखवायचे नाहीत। गायीच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना कधीही पंचामृताचा वापर करायचा नाही। तर हे 2 नियम देखील तुम्ही अवश्य पाळा आणि घरामध्ये तुम्ही अशा प्रकारे गाई वासराची पूजा करू शकता, गाई वासराच्या मूर्तीची पूजा करू शकता। शक्य झाल्यास तर यावेळेस तुम्ही गोशालेमध्ये गायीला दिवसभर जेवढा चारा लागतो तेवढा चारा तुम्ही दान करू शकता, हिरवा चारा दान करू शकता। तुमच्याकडे गाई वासरू जर उपलब्ध असेल तर त्यांना गुळपोळी खायला घालू शकता किंवा हिरवा चारा गायला घालू शकता। या दिवशी गोमातेची आपल्याला होईल तेवढी सेवा करायची
गरजेचे आहे, कारण की गोमातेमध्ये 36 कोटी देवांचा वास असतो। त्यासोबतच या दिवशी माता लक्ष्मीला समर्पित असा देखील गोमातेची पूजा केली जाते। तर शक्य असेल तर तुम्हाला जर गाय भेटली तर नक्कीच तुम्ही गाय वासराची पूजा करा आणि गाय वासराला या दिवशी खायला घाला। आपण रोज जर उरलेलं शिळं अन्न गायला खायला घालत असाल तर या दिवशी चुकूनही गायला तुम्ही घरातील शिळं अन्न खायला द्यायचं नाही।